नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे डी मराठी चॅनलवर। आज आपण एका अशा ठिकाणाचा प्रवास करणार आहोत जिथे निसर्ग आणि अध्यात्म एकत्र येतात। होय, आपण बोलतोय गणपतीपुळे बद्दल, महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील एक पवित्र तीर्थक्षेत्र आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ। पण थांबा, आज आपण फक्त मंदिर आणि समुद्रकिनाऱ्याबद्दलच बोलणार नाही, तर गणपतीपुळे येथील काही रहस्यमय गोष्टी आणि आख्यायिकांबद्दलही जाणून घेणार आहोत। तयार आहात का? चला तर मग सुरू करूया। गणपतीपुळे मंदिराचा परिचय। गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक छोटंसं गाव आहे, पण इथले श्री गणपतीचं मंदिर आणि पांढऱ्या वाळूचा समुद्रकिनारा यामुळे हे ठिकाण जगप्रसिद्ध आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे येथील गणपतीची मूर्ती ही स्वयंभू आहे, म्हणजेच ती कोणीही घडवलेली नाही, ती नैसर्गिकरित्या निर्माण झाली आहे। असं म्हणतात की ही मूर्ती सुमारे 4000 वर्षांपूर्वीपासून इथे आहे। पण याच मूर्तीभोवती काही रहस्यमय कथा दडलेल्या आहेत। स्वयंभू गणपतीचं रहस्य। पहिलं रहस्य आहे स्वयंभू गणपतीचं। स्थानिक लोकांच्या मते ही मूर्ती एका गुहेत सापडली होती आणि ती सापडण्यापूर्वी गावकऱ्यांना स्वप्नात गणपती बाप्पा दर्शन देत असत। एका गवयाला स्वप्नात सांगण्यात आलं की टेकडीच्या खाली एक पवित्र मूर्ती आहे, ती बाहेर काढा आणि तिथे मंदिर बांधा। जेव्हा गावकऱ्यांनी त्या ठिकाणी खणलं, तेव्हा त्यांना ही सुंदर स्वयंभू मूर्ती सापडली। पण याचं रहस्य काय? काही जणांचं म्हणणं आहे की ही मूर्ती ज्वालामुखीच्या खडकातून तयार झाली, तर काहींच्या मते ही मूर्ती पाण्याच्या प्रवाहाने घडवली गेली। वैज्ञानिक आणि भक्त यांच्यात यावर आजही चर्चा सुरू आहे। मंदिराच्या टेकडीचं रहस्य। मंदिराच्या मागे असलेली टेकडी हा आणखी एक रहस्यमय भाग आहे। असं म्हणतात की ही टेकडी रात्रीच्या वेळी विचित्र आवाज करते। स्थानिक लोक सांगतात की रात्रीच्या शांततेत टेकडीवरून काही आवाज येतात, जसं कोणीतरी हलक्या पावलांनी चालत आहे किंवा मंत्रांचा जप चालू आहे। काही भक्तांचा विश्वास आहे की हे गणपती बाप्पांचे गण चालत असतात, तर काहींच्या मते ही टेकडी खाली प्राचीन गुहा आहे जिथे गणपतीची शक्ती लपलेली आहे। याच टेकडीवरून गणपतीपुळे गावाला पाणी पुरवणारा झरा आहे आणि हा झरा कधीही आटत नाही, मग कितीही दुष्काळ असो। समुद्रकिनाऱ्याचं रहस्य। गणपतीपुळेचा समुद्रकिनारा केवळ सुंदरच नाही, तर रहस्यमयही आहे। स्थानिक मच्छीमार सांगतात की काही रात्री समुद्रातून विचित्र प्रकाश दिसतो, जणू काही खाली एखादी गोष्ट लपलेली आहे। काहींच्या मते ही गणपती बाप्पांची चमत्कारी शक्ती आहे, तर काहींचं म्हणणं आहे की समुद्राखाली प्राचीन खजिना किंवा मंदिराचे अवशेष असू शकतात। याबद्दल कोणताही पुरावा नाही, पण या कथा गणपतीपुळ्याला अधिक रहस्यमय बनवतात। गणपतीपुळे आणि मोरया गोसावी। गणपतीपुळे येथील आणखी एक आख्यायिका आहे, ती म्हणजे मोरया गोसावी यांची। मोरया गोसावी हे गणपतीचे परमभक्त होते आणि असं म्हणतात की त्यांनी याच ठिकाणी तपश्चर्या केली होती। त्यांच्या तपश्चर्येमुळे गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि त्यांना दर्शन दिलं। आजही गणपती बाप्पा मोरया हा मंत्र गणपतीपुळ्यातील प्रत्येक भक्ताच्या तोंडी आहे। पण याच्याशी जोडलेलं एक रहस्य आहे। असं म्हणतात की मोरया गोसावी यांनी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी एक गुप्त मंत्र वापरला होता, जो आजही काही स्थानिक पुजाऱ्यांना माहीत आहे। पण हा मंत्र कोणालाही शिकवला जात नाही। गणपतीपुळे आणि पर्यावरण। गणपतीपुळे हे केवळ आध्यात्मिक स्थळ नाही, तर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनही खास आहे। इथल्या समुद्रकिनाऱ्यावर आणि टेकडीवर काही दुर्मिळ वनस्पती आणि प्राणी आढळतात। स्थानिक लोक सांगतात की इथल्या काही झाडांना गणपती बाप्पांचा आशीर्वाद आहे आणि त्यांची पाने औषधी गुणांनी परिपूर्ण आहेत। पण याच वनस्पतींच्या संरक्षणासाठी गावकरी आणि प्रशासन यांच्यात अनेकदा वाद होतात, कारण काही जणांचा विश्वास आहे की या झाडांमध्ये गणपतीची शक्ती वास करते। स्थानिक भक्तांच्या कथा।
गणपतीपुळ्यातील स्थानिक भक्त सांगतात की येथील गणपती मंदिरात मनापासून प्रार्थना केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होते. अनेकांनी येथे चमत्कार अनुभवले आहेत. काहींना नोकरी मिळाली, काहींची आजारपण बरी झाली, तर काहींच्या कुटुंबात सुखशांती आली. पण याच चमत्कारांमागेही काही रहस्य आहे. असं म्हणतात की मंदिरात रात्रीच्या वेळी गणपती बाप्पा स्वतः भक्तांना दर्शन देतात, पण फक्त त्यांनाच जे ख्या मनाने येतात. पर्यटकांसाठी टिप्स: जर तुम्ही गणपतीपुळेला भेट देण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. मंदिरात दर्शनासाठी सकाळी लवकर जा, कारण तेव्हा गर्दी कमी असते. समुद्रकिनाऱ्यावर सूर्यास्त पाहायला विसरू नका, ते दृश्य अविस्मरणीय आहे. आणि हो, स्थानिक मच्छीमारांकडून इथल्या कथा आणि आख्यायिका नक्की ऐका, त्यामुळे तुमचा प्रवास अधिक रंजक होईल. मित्रांनो, गणपतीपुळे हे फक्त एक पर्यटन स्थळ नाही, तर एक आध्यात्मिक आणि रहस्यमय अनुभव आहे. इथली प्रत्येक गोष्ट, मंदिर, समुद्र, टेकडी आणि स्थानिक कथा तुम्हाला काहीतरी नवीन शिकवतात. तर मग तुम्ही कधी भेट देणार आहात गणपतीपुळ्याला? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, असेच मस्त मस्त व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.